खारघरमधील बेलपाडा आदिवासी पाड्यात कातकरी समाजाची स्मशानभूमी आणि ठाकूर समाजाची दफनभूमी असलेल्या जागेवर सिडकोने प्लॉटिंग केल्याचा आरोप खारघर भाजपचे उपाध्यक्ष आणि माजी उपसरपंच संजय घरत यांनी केला आहे। बिल्डरांना फायदा मिळावा म्हणून हा भूखंड वाटप प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। या ठिकाणी मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्यानंतर आदिवासी समाजाला अंत्यसंस्कारासाठी जागाच उरणार नाही। त्यामुळे सिडकोने ही जागा आदिवासींच्या अंत्यसंस्कारासाठी मुक्त करावी अशी आग्रही मागणी संजय घरत यांनी केली आहे। या मागणीसाठी योग्य तो पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। नमस्कार, मी संजय घरत, उपाध्यक्ष भाजपा खारघर तथा माजी उपसरपंच खारघर। मंडळी, पुन्हा एका गंभीर विषयासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। मी आता बेलपाडा आदिवासी वाडी येथील त्यांची जी स्मशानभूमी आहे आणि दफनभूमी आहे या डोंगरावर त्याच्या आसपास उभा आहे। व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मागच्या एक 10-12 दिवसापूर्वी आदिवासी पाड्यातील एक युवक जयेश बाबू वाघे याची एका व्यक्तीकडून हत्या झाली आणि त्याच्यानंतर या आदिवासी पाड्यामध्ये शोककळा पसरली। ह्या आदिवासी पाड्यामधील हा युवक 27 वर्षाचा होता। त्याचे आजोबा रामा सोन्या वाघे ह्या येथील शेतमजूर व पूर्वी मिठागर कामगार होते। तर ह्या पिढ्यानपिढ्या या ठिकाणी राहणाऱ्या या बेलपाडा आदिवासी पाड्यातील ह्या माझ्या आदिवासी बांधवांची ही हक्काची जागा आहे, जिथे ते अंत्यसंस्कार व दफनभूमी त्यांची तिथे आहे। आता दफनभूमी म्हणजे असं का, तर इथे दोन आदिवासी समाजामध्ये दोन जाती आहेत, एक ठाकूर आहे, एक कातकरी आहे। जे ठाकूर समाज आहे ते मृत्यूनंतर त्यांच्या मृतकाला दफन करतात आणि जे कातकरी समाज आहेत ते मृतकाला अग्नी देतात हिंदू रिवाजा पद्धतीने। अशा प्रकारे ह्या ठिकाणी दफनभूमी पण आहे आणि या ठिकाणी त्यांची स्मशानभूमी पण आहे। मी ज्या ठिकाणी उपस्थित उभा आहे आज त्याच ठिकाणाला सिडकोने सेक्टर 5A हे नाव दिलेलं आहे आणि ह्या 5A त्यांनी व्यवहार चालू केलेले आहेत। त्याचे प्लॉटिंग पाडलेले आहेत। मोठ्या मोठ्या विकासकांच्या घशात घालण्यासाठी ते पूर्णपणे म्हणजे हातघाईवर उतरलेले आहेत। त्या ठिकाणी मग ते कारवाईचा बडगा उघडतात आदिवासी पाड्यातील काही त्यांची विस्तारित घरांवर, आसपासतील इतर गोष्टींवर सतत कारवाईने इथली जनता पहिलाच हैराण झालेली आहे आणि याच्यामध्ये त्यांना लवकरात एक नवीन रस्ता तयार करायचा आहे। त्या रस्त्याच्या बाजूलाच मी उभा आहे। त्याची प्लॉटिंग जी केलेली आहे ह्या प्लॉटिंगमध्येच ह्या आदिवासी बांधवांची स्मशानभूमी आणि दफनभूमी येते आणि हे प्लॉट्स त्यांनी टेंडरिंग कंप्लीट झाली आणि मला असं कळलं आहे का हे गोदरेज लिमिटेड यांना हे प्लॉट्स मिळालेले आहेत। तर याच्यानंतर हे लोक यांची दफनभूमी आणि याच्यावर पुढे मोठमोठे टोळे जंगी टॉवर उभे करणार। मात्र त्यानंतर ही मंडळी आपल्या अंत्यसंस्कारासाठी, आपल्या मृतकाच्या अंत्यसंस्कारासाठी किंवा त्याला गाडण्यासाठी कुठे जाईल हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित करण्यासाठी मी ह्या ठिकाणी आपल्या सम्मुख आलेलो आहे। आपण पाहताय या ठिकाणी ही जी स्मशानभूमी आहे या ठिकाणीच एक 12 दिवसापूर्वी या युवका वगैरे अंत्यसंस्कार झालं त्याचा मृत्यू झाल्यानंतर आणि आपण पाहत आहात की आम्ही ज्या ठिकाणी उपस्थित आहोत त्याच स्मशानभूमीच्या पुढे या ठिकाणी दफनभूमी आहे। या ठिकाणी या आदिवासी पाड्यातील नागरिकांना या ठिकाणी मृतकांना मृत्यूनंतर या ठिकाणी दफन केलेलं आहे। ही बरोबर जागा या सेक्टर 5A ज्या आता विक्री केलेले भूखंड आहेत त्यांच्या मधोमध येते आणि आपण पाहताय परिसर हा सगळा विक्रीस काढलेला परिसर आहे आणि रस्त्याच्या कामासाठी या लोकांनी आता या ठिकाणी सर्वे चालू केलेला आहे। तर मला वाटतं का पुढच्या वेळेला विकासासाठी हे लोक या आदिवासी पाड्यातील जनतेचे काही थडगे बाहेर काढणार आहेत। लवकरात लवकर ह्यांना सिडकोला हे प्लॉट विकासकांच्या घशात घालायचे आहेत आणि त्यांना परवा नाही आहे की या आदिवासी पाड्याचं काय करायचं आहे। आदिवासी पाड्यातील एक चांगला युवक आहे दत्ता बाळाराम कांबळे।
ह्याने RTI टाकलं. RTIने त्यांनी विचारलं सिडकोला का आपण पुढे काय करताय. दत्ता माझ्यासोबतच आहे. का तुम्ही आमच्या आदिवासी पाड्याबद्दल काय नियोजन केलेलं आहे. तुम्ही माझा आदिवासी पाडा सोडलेला आहे का. त्याचं काय वेगळं नियोजन केलेलं आहे का की तुम्ही माझ्या आदिवासी पाड्यांवर पण तुमचे प्लॉटिंग करून ते पण विकासकाच्या घशात घालणार आहेत. यामध्ये दफनभूमी स्मशानभूमी हे तर सगळे तुम्ही प्लॉटिंग करून विकले सुद्धा. पण आता चिंता आदिवासी पाड्यातील जनतेला ही आहे की तुम्ही आता उरले सुरले आदिवासी पाड्यावर प्लॉटिंग ऑलरेडी प्लॉट नंबर 7 झालेला आहे तो. परंतु ही सगळी जनता भयभीत आहे. सिडकोचं असं म्हणजे दडपशाहीचं म्हणजे मागासवर्गीय आदिवासी जे बांधव आहेत त्यांच्यावर दडपशाहीचं हे धोरण आहे. हे याच्याबद्दल कुठेतरी जनजागृती व्हायला पाहिजे. यासाठी मी हे व्हिडिओ बनवतोय. लवकरात लवकर मी विनंती करतो की या संदर्भातील जे जे मान्यवर आहेत मी या संदर्भाची सगळी व्यथा ही माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांना कळवलेली आहे. त्यांनी या संदर्भात चांगलं पाऊल उचलून सिडको संदर्भात याची एक चर्चा पण आमच्याशी लावलेली आहे. मात्र मध्येच निवडणुकीचा काळ आला त्याच्यानंतर ह्या गोष्टी थांबलेल्या आहेत. परंतु पुढे हा पाठपुरावा आम्ही करणारच आहोत. आदिवासी पाड्याला संपूर्ण क्षेत्र त्याचं सोडून दिलं पाहिजे आणि यांच्या दफनभूमी किंवा स्मशानभूमी ह्या त्यांना तशा मोकळ्या पद्धतीने सोडून दिल्या पाहिजे. या जेणेकरून भविष्यात ते त्यांच्या मृतकांवर इथे अंत्यसंस्कार करू शकतात. खूप सारे विषय आहे या ठिकाणी. परंतु सिडकोचं धोरण हे दडपशाहीचंच आहे. या ठिकाणी जे आदिवासी बांधव आहेत ते अतिशय भीतीच्या वातावरणामध्ये आहे. आज जो मृतक या ठिकाणी झाला आहे त्याचे मला वाटतं हे शेवटचा अंत्यविधी होईल जर सिडकोने जर अशीच आपली दडपशाही ठेवली. पुढे हा प्लॉट गेल्यानंतर याला कंपाऊंड होईल. ज्या गोदरेज कंपनीला हे मिळालेलं आहे ते लोक पुढे या ठिकाणी त्यांना येऊन देणार नाही आहे. तर मग ह्या लोकांनी मग जायचं कुठे. या सगळ्या गोष्टीसाठी आज मी आपल्या सन्मुख आलेलो आहे. लवकरात लवकर आम्ही सर्वजण या सगळ्या विषयाला वाचा फोडणार आहोत आणि लवकरात लवकर हा विषय कसा तडीस जाईल आणि माझ्या आदिवासी पाड्यातील बेलपाडा आदिवासी पाड्या यातून खूप सारे आदिवासी पाडे इथे आहेत. बेलपाड्या आदिवासी पाड्यातील जनता या सगळ्या गोष्टीतून भयमुक्त होतील. ह्याच सारख्या नोटीस ह्यांनी चापेवाडीच्या लोकांना फणसवाडीच्या लोकांना दिलेली आहे. त्यामध्ये ती जनता ही भयभीत झालेली आहे की पुढे काय आमच्या वाडीचं काय होईल ह्याचा पण मी फॉलोअप घेतोय. आणि लवकरात लवकर आपण ह्या विषयासाठी पण आपण आमच्या आदिवासी पाड्यांच्या जनतेसमोर त्यांच्यासमोर साथ उभे राहा आणि हा त्यांचा जो समस्या आहे तो दूर करण्यासाठी मदत करा. धन्यवाद.